नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। गावाकडे नेमकं काय काय घडतंय पाहूया गावाकडच्या बातम्या सुपरफास्ट। गेल्या 4 वर्षात यंदा पहिल्यांदाच धुळे जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आणि त्यामुळे यंदाचा पोळा जोरात साजरा करण्याकरता शेतकरी पुढे सरसावला। इथला पोळा बळीराजासाठी महत्त्वाचा मानला जातो आणि बळीराजाची बैलाला सजवण्याकरता लागणाऱ्या साहित्य खरेदी करता लगबग सुरू आहे। इथं खास मध्य प्रदेशातून विक्रीसाठी सामान आणलं गेलंय। पोळ्या निमित्तानं बैलांना शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा तसंच नवीन वेसण, नथा कासरा या अनेक गोष्टी घेण्याकरता सध्या लगबग आहे। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पोळा सणानिमित्तानं बैलांचे साज खरेदी करण्याकरता गर्दी केली आहे। शेतीच्या आधुनिक पद्धतीमुळे बैल वापरात येत नसले तरी अद्यापही बहुतांश ठिकाणी पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते आणि कृतज्ञता म्हणून तितक्याच उत्साहात बैल पोळा साजरा करण्यात येतो। शेतकऱ्यांच्या जीवनात आनंदाचा क्षण अर्थातच बैल पोळ्याचा उत्सव आणि या पोळ्याच्या सणाकरता अमरावती जिल्ह्यातील तिवसाच्या ग्रामीण भागामध्ये बाजारपेठा सजल्यात। जनावरांच्या साहित्याकरता खरेदी करण्याकरता गर्दी झाली आहे। या बाजारपेठेत सध्या बैलांना सजवण्याकरता घुंगूर, झालर, दोरी, नाथे इतर सामान खरेदी करता लगबग आहे। मराठवाड्याचा दुष्काळ हटवण्याकरता ऊसावर सरसकट बंदी घालण्याचा विभागीय आयुक्तांचा प्रस्ताव आहे आणि यामुळे नव्या वादाची चिन्ह पडण्याची शक्यता वर्तवली जाते। पण ऊसाला पर्यायी जी पिके आहेत त्याला चांगला भाव द्यावा लागेल, तसंच पाण्याचं नियोजन सुद्धा करणं तितकंच गरजेचं आणि महत्त्वाचं आहे, असं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना माहिती दिली। पूरग्रस्तांना मिळालेली मदत अपुरी असल्याचा आरोप करत कोल्हापूरमध्ये आज आक्रोश मोर्चा काढण्यात आला। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि माजी मंत्री सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला। ऊस उत्पादक शेतकरी सुद्धा या मोर्चात सहभागी झाले होते। मुंडे बहीण भावाला डावलून वंजारी समाजानं बीडमध्ये मोर्चा काढला। मुंडेंच्या बालेकिल्ल्यात वंजारी समाज एकवटला होता। आरक्षणाकरता वंजारी समाजानं हा बीडमध्ये मोर्चा काढला। पंकजा किंवा धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाशिवाय निघालेला हा मोर्चा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय। चंद्रकांत पाटील यांचा पूरग्रस्तांचं आतापर्यंत अतोनात असं नुकसान झालंय तरीही त्यांना नुकसान भरपाई मिळालेली नाही आणि तुम्ही तर वार लावून जेवणारे आहात, तुम्ही कधी कुठला व्यापार केलाय का, अशी घणाघाती टीका केली आहे राजू शेट्टींनी। चंद्रकांत पाटलांवर ही टीका करण्यात आलेली आहे। पूरग्रस्तांचा आक्रोश मोर्चा हा शिमगा म्हणून हिणवणं तुम्हाला महागात पडणार असल्याचा इशारा सुद्धा राजू शेट्टी यांनी यावेळी दिल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भास्कर जाधव यांनी मोठा खुलासा केलाय। माजी आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली हे 100% खरं असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय। उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षात प्रवेशाचं आमंत्रण दिल्याची माहिती भास्कर जाधव यांनी दिली। कुटुंब आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल असंही भास्कर जाधव म्हणाले। सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार दिलीप माने यांनी या शिवसेनेत प्रवेश केला तर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनी देखील शिवबंधन मानलं। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हा सेना प्रवेश झाला। यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी जागा वाटपावरून भाजपसोबत कोणतेही मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं। काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे आज मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या रथावर पाहायला मिळाले। यामुळे पुन्हा एकदा सत्तार यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा जोर धरतीये। सिल्लोडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सत्कारावरून भाजप कार्यकर्ते आणि सत्तार यांच्यामध्ये स्टेज लावण्यावरून वादिवाद झाला आणि शेवटी सत्तार यांनी माघार घेत सत्काराची जागाच बदलली। त्यामुळे भाजप कार्यकर्ते आणि सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांच्या समोर शक्ती प्रदर्शन केले। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या जनआशीर्वाद यात्रेचं यवतमाळमध्ये पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं। यावेळेस आदित्य ठाकरेंना पारंपरिक वेशभूषा सुद्धा देण्यात आली। नेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैलगाडीवरून आगमन झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी तूर आणि सोयाबीनची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला। यावेळी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेना थांबणार नाही असं आश्वासन त्यांनी केलं। मी उदयनराजेंची मनधरणी करण्याकरता गेलो होतो असा खुलासा कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केलाय। उदयनराजे राष्ट्रवादीत राहतील असा विश्वास सुद्धा शशिकांत शिंदे व्यक्त करतायत। भाजपकडे निवडून येण्याच्या क्षमतेचे लोक नसल्यानं इतर पक्षातले लोक दबाव टाकून किंवा मग सत्तेचा वापर करून ते घेतले जात आहेत अशी टीका त्यांनी यावेळी केली।
भाविकांची वाढणारी गर्दी पाहता तुळजाभवानी मंदिर संस्थानानं तुळजाभवानी मातेची 125 फूट मूर्ती उभारण्याचा निर्णय घेतलाय। देवीच्या दर्शनाकरता भाविक आंध्र प्रदेश, कर्नाटक यासारख्या राज्यातून सुद्धा येत असतात आणि दर्शनाकरता अलोट गर्दी होते। पण तुळजाभवानीचं मूळ मंदिर हे 2 डोंगरांच्या दरीत असल्यानं गर्दी वाढली की देवीचं दर्शन न घेता भाविकांना माघारी परतावं लागतं आणि यातून मार्ग काढण्याकरता हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येतं। गायक आनंद शिंदे यांनी राजकारणात एंट्री घेतली आहे। महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे। तर सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ माळशिरस राखीव मतदारसंघातून निवडणूक लढण्याची चर्चा आहे। आनंद शिंदे यांनी आरपीआय नेत्यांवर सडकून टीका सुद्धा यावेळी केली। हे सरकार गुजरातचं असल्यानं गुजरातच्या शेतकऱ्यांना कसा फायदा होईल या संदर्भात निर्णय घेतले जातात, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। शेतकऱ्यांना भाजपला निवडून दिलं शेतकऱ्यांनी, पण भाजपनं कापसाचे भाव पाडत शेतकऱ्यांना एक वेगळ्या पद्धतीनं बक्षीस दिलं, अशी टीका सुद्धा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे। यानंतर बातमी कोकणातली रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली विधानसभा मतदारसंघातून पर्यावरण मंत्री रामदास कदम यांचा मुलगा निवडणुकीकरता इच्छुक आहे। विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंध्येला दापोली विधानसभा मतदारसंघात विविध कामांच्या भूमिपूजनाचा धडाका रामदास कदम आणि रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी लावला। लातूरमधला औसा तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, दुष्काळाच्या संपूर्ण योजना राबवाव्यात, तसेच शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या योजना तात्काळ अंमलात आणून शेतकऱ्यांच्या पाठीशी शासनानं उभं राहावं या मागण्यांकरता मराठा महासंघ संघटनेच्या वतीनं औसा तहसील कार्यालयावर आसून मोर्चा काढण्यात आला। त्याचबरोबर लिंगायत समाजाला लिंगायत धर्माचा दर्जा देऊन अल्पसंख्याक दर्जा देण्यात यावा, अशा मागण्या सुद्धा या मोर्चाद्वारे मांडण्यात आल्या। पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमडेरे इथं दगडांना ठेचून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे। रुपेश जगतराव वाल्हे असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे। आज वेळ नदी पात्रात रुपेश याचा मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली। शिक्रापूर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला। रुपेशवरती पुणे जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याची पोलिसांची माहिती आहे। अधिक तपास सुरू आहे। देवतारी याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय आणणारी एक घटना जळगावमध्ये घडलेली आहे। जळगाव जिल्ह्यातल्या एरंडोल तालुक्यातील पिंपरी गावाजवळ हा सगळा प्रकार घडलाय। भरधाव वेगात जाणाऱ्या कार चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि कार पुलावरून थेट 25 फूट खोल असलेल्या दरीत कोसळली। सुदैवाने या अपघातात कार चालक बचावला। धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणी संबंधित 3 जणांविरोधात एफआयआर नोंदवण्याची चौकशी समितीची शिफारस आहे। या प्रकरणात स्थानिक जमीन अधिग्रहण अधिकारी, तलाठी आणि मध्यस्थ यांच्याकडून कामात अनियमितता असल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवलाय। मात्र निवृत्त अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यापेक्षा खऱ्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी धर्मा पाटील यांचे चिरंजीव नरेंद्र यांनी केली। रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत दाखल झाले। ग्रामीण भागातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करतायत, त्यामुळे ग्रामीण भागात सुद्धा सेना भाजपचे जोरदार इनकमिंग सुरू असल्याची चर्चा आहे। चंद्रपुरातील ब्रह्मपुरीतली काँग्रेसची महापर्दाफाश रॅली अखेर रद्द करण्यात आली आहे। काँग्रेसचे ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार आणि नेते नाना पटोले यांच्या अंतर्गत संघर्षाचा हा परिणाम आहे। केंद्रीय उमेदवार छाननी समितीची बैठक असल्यानं ही रॅली रद्द करावी, असं विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं होतं। काँग्रेसच्या नेतृत्व संघर्षात वडेट्टीवार यांचा विजय झाला असल्याची सुद्धा म्हटलं जात आहे। राष्ट्रवादीतून भाजपात गेलेले आमदार सुरेश धस यांचा मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात ढोल वाजवलेला चांगला चर्चेचा विषय ठरतोय। या ढोल वाजवण्यावरून राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी चांगला समाचार घेतलाय। राष्ट्रवादीनं ज्यांना 9 खात्याचं राज्यमंत्रीपद दिलं, महानंदासारख्या डेअरीचं अध्यक्षपद दिलं, ते आता पक्षांतर केल्यानंतर भाजपात गेल्यानंतर मात्र ढोल वाजवताना दिसतायत, अशी उपरोधिक टीका यावेळी त्यांनी केली। शिवस्वराज्य यात्रेतून खासदार अमोल कोल्हे यांनी थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला। उद्धव ठाकरे म्हणाले होते, कर्जमाफी नाही केली तर सत्तेला लाथ मारू, पण हे जसा गुळाला मुंगळा चिकटून बसलेला असतो तसे बसलेले आहेत, अशी टीका सुद्धा त्यांनी यावेळी केली। सोलापूरमध्ये काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना कोर्टानं समन्स बजावलंय। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीदरम्यान पालकमंत्री विजयकुमार देशमुखांना घेराव घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। खटल्याच्या या सुनावणीला गैरहजर राहिल्यानं वॉरंट बजावण्यात आलंय। निवडणुकीआधी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज तब्बल 25 निर्णय घेण्यात आले। विनाअनुदानित शाळा महाविद्यालयांना 20% अनुदान दिलं जाणार आहे। ज्यांना आधी 20% अनुदान दिलं गेलं होतं त्यांना 40% अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलाय।
सोबतच कर्जमाफीविषयी जो निर्णय झाला त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आली। राज्यातील शासकीय आश्रमशाळांचा इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळेत रूपांतर करण्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। पहिल्या टप्प्यातील राज्यातील 50 आश्रमशाळांचं रूपांतर होणार आहे आणि याचा फायदा जवळपास 2000 विद्यार्थ्यांना होणार आहे। कायमस्वरूपी बंद करण्यात आलेल्या आदिवासी विभागाच्या अनुदानित आश्रमशाळा ठाणे जिल्ह्याच्या कल्याण इथल्या अखिल भारतीय मागासवर्गीय समाज प्रबोधन संस्थेत हस्तांतरित आणि स्थलांतरित करून आदिवासी जमातीतील विद्यार्थ्यांकरता आश्रमशाळा चालवण्याकरता मान्यता देण्यात आली। महाराष्ट्र आयटी महामंडळामध्ये सामावून घेण्यात यावं आणि 15,000 रुपये वेतन देण्यात यावं या प्रमुख मागण्यांकरता परिचालिकांनी नांदगाव तालुक्यात आंदोलन छेडलं। नांदगाव तालुक्यातील शासकीय कार्यालयासमोर संगणक परिचालिकांनी आज आंदोलन केलं आणि धरणं धरलं। वाशिम जिल्ह्यातल्या 6 पंचायत समितीसमोर संगणक परिचालकांनी आपल्या मागण्यांसंदर्भात धरणं आंदोलन केलं। राज्यातील सगळ्या संगणक परिचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळात सामावून घेण्याच्या या प्रमुख मागणीसह विविध प्रलंबित मागण्यांकरता राज्यभरात संगणक परिचालक संघटनेचे 19 ऑगस्ट पासून सध्या काम बंद आंदोलन सुरू आहे। ब्रेकनंतर पाहूया उर्वरित घडामोडींचा सुपरफास्ट आढावा। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या वाहनांना पथकर माफी देण्याचा अर्थात टोल फ्री देण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि त्याकरता देण्यात येणारे स्टिकर्स 30 ऑगस्ट पासून उपलब्ध होणार आहेत। गणेश भक्तांनी जवळचं पोलीस स्टेशन किंवा मग प्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात आरटीओत जाऊन स्टिकर्स घ्यावे असं आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलं आहे। पुण्यातल्या शिरूर तालुक्यामध्ये बालविवाह झाल्याची घटना उघडकीस आली आहे। 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे आई वडिलांनीच लग्न लावून दिलंय। 25 वर्षीय तरुणाबरोबर या मुलीचं लग्न लावण्यात आलंय। मुलीच्या मामांनी दोघांचे आई वडील आणि तरुणाविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय। शिक्रापूर पोलिसांनी उस्मानाबाद पोलिसांकडे या संदर्भात तपास वर्ग केलाय। हिंगोलीमध्ये खासगी जागेवर पालिकेने टाकलेल्या आरक्षणाचा मुद्दा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन पोहोचला। न्यायालयानं लोकांच्या हितासाठीचा विषय असल्यानं पालिकेच्या बाजूने निकाल दिला आणि जागा पालिकेला मिळाली, पण पालिकेनं न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा निर्णय बदलून आरक्षणात बदल केल्यामुळे या सगळ्या प्रकरणाबद्दल संशय व्यक्त केला जातोय। पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात जास्त गोड्या पाण्यात मत्स्य व्यवसाय चालणाऱ्या उजनी धरणात मागील 10 ते 11 वर्षात शासनानं मत्स्यबीज न सोडल्यानं उजनीतील मत्स्य व्यवसाय अडचणीत सापडलाय। मात्र आता मत्स्य व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांनी उजनी जलाशयात स्वखर्चानं मत्स्यबीज सोडल्यानं मत्स्य व्यवसायाला मोठा दिलासा मिळतोय। शिक्षणाचा कंटाळा आला म्हणून कॉलेज तरुणानं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली। शिर्डीजवळच्या रांजणगाव देशमुख या गावात हा सगळा प्रकार घडलाय। किरण ठोंबरे या इंजिनिअरिंगला शिकत असलेल्या 20 वर्षीय तरुणानं आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली। विहिरीचं काम करत असताना डोक्यात दगड पडल्यानं संभाजी दगडू दोडके या कामगाराचा मृत्यू झालाय। ही घटना मंगळवारी दुपारी 12:30च्या दरम्यान घडली। सतीश रंगनाथ हजारे यांच्या शेतात खोमनाळ रस्ता इथं हा सगळा प्रकार घडलाय। सतीश हजारे यांच्या शेतातील विहिरीतील गाळ काढत असताना शेतातील विहिरीचं काम करत असताना त्यांच्या डोक्यात दगड पडला आणि तिथे ते जखमी झाले। त्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आलं। नाशिक जिल्ह्यातल्या देवळा बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाणांच्या भरधाव वेगानं जाणाऱ्या इनोव्हा कारनं मोटरसायकलला जोरदार धडक दिली। या अपघातात मोटरसायकलवरचे 2 जण गंभीर जखमी आहेत। सटाणा नाशिक महामार्गावर हा सगळा प्रकार घडलाय। पोलिसांनी कार चालकावर गुन्हा दाखल केलाय। मावळमधला गहुंज येथे साळुंब्रे या गावाला जोडणारा पवना नदीवरील साखो पूल हा वाहून गेला। या साखो पुलावरून वाहन चालकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे। धोकादायक पूल ओलांडताना वाहन चालकांचा तोल गेला तर मात्र पवना नदीत जलसमाधी मिळण्याची दाट चिन्ह वर्तवली जात आहेत। तालुक्यातील पळसुंडा या गावातील ग्रामस्थांची मृत्यूनंतर सुद्धा फरफट सुरू आहे। इथं स्मशानभूमी जाण्याकरता नदी पार करावी लागते। पावसात दुथडी भरून वाहणारी ही नदी पार करणं अवघड होत आहे। रशीचा आधार घेत मोठी कसरत करत ही नदी पार करावी लागते। इथं पूल बांधावा याकरता अनेक वर्षांपासूनची ही मागणी इकडच्या बांधवांची, मात्र ही मागणी अद्यापही कागदावरच असल्याचं पाहायला मिळत आहे। भिवंडी तालुक्यातील तुळशी आणि करसोंडी या गावाला जोडणारा पूल अतिशय धोकादायक बनला आणि त्यामुळे ग्रामस्थांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागते। या गावातील रस्त्याची दुरावस्था झालेली असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं याकडे दुर्लक्ष आहे। नागपूरला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह या धरणात 30% पाणीसाठा आहे। 18 दिवसांपूर्वी तोतलाडोह या धरणात 0% पाणीसाठा होता। मध्य प्रदेशातील चौराई धरणातून पाणी सोडल्यानं या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। धरणातील पाणीसाठा वाढला तरीही नागपूरकरांवरचं जलसंकट कायम आहे।
साताऱ्यातील पाटण तालुक्यातील आमळे गावाजवळ असलेल्या ताराई नदीमध्ये मगर आढळलेली आहे। रात्री खेकडे पकडण्याकरता गेलेल्या नागरिकांना मगर दिसली आणि यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मगरीला मोठ्या शिताफीने दोरीच्या साह्याने पकडलं। ही मगर 8 फूट लांब असून 75 किलो वजनाची। पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र अर्थातच माथेरानची मिनी ट्रेन आणि आता वर्षभर बंद ठेवण्यात आलेली आहे। जुलै महिन्यातील दमदार पावसामुळे या ठिकाणी अतोनात नुकसान झालंय। या बातम्यांचा बुलेटिनमध्ये वेळ झाला इथेच थांबण्याची, पण ताज्या बातम्यांकरता पाहत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।